गुड मॉर्निंग गाईज, कसे आहात तुम्ही? तर मी आताच उठलेली आहे, फ्रेश वगैरे झाली आणि असा ड्रेस घातलेला आहे. तर आम्ही आज नवीन ठिकाणं एक्सप्लोअर करणार आहोत. तर तुम्ही आमचा ब्लॉग कंटिन्यू बघत राहा. तर आता मी रूममध्येच आहे. ब्रेड घेते इथून, सकाळी मॉर्निंगचा नाश्ता. तर इथे मी ब्रेड घेतलेले आहेत. किचनमध्ये खाऊ मी अंडी घेऊन आलेली. तर मग मी अंडा ब्रेड बनवून घेते. चला. तर आता इथे आमचा नाश्ता रेडी झालेला आहे, अंडा ब्रेड. आणि आता मी दुपारचं जेवण करून घेते, मग फिरायला आम्ही मोकळी. तर इथे मी कोलबी घातलेली आहे आणि इथे चिकन आहे सुक्का, आणि इथे भातसुद्धा घातलेला आहे. तर एकदम घरातली फिलिंगसारखं आपण इथे आगरी पद्धतीने जेवण बनवलेलं आहे, बघू शकता तुम्ही. तर आता आम्ही चाललो फिरायला. तर आमचा ब्लॉग तुम्ही कंटिन्यू बघत राहा. थँक्यू. अच्छा लगा ब्लॉग. अयो बहुत आते भैया, आपने दुबई से बहुत आते क्या दुबई से एक महीना अभी चला, आज सुबह तर चेक आम्ही आउट चार किया मिनार दुबई बघायला चाललो आहोत. 3 बेडरूम 2 बेडरूम भी है 3 बेडरूम भी वर्ष असं घेऊ ना. पर ज्यादा लड़के लोग रहेंगे तो ग्रुप में ऐसा तो कितना लेंगे आप? 3 बेडरूम इकडे या. तर गाईज, ज्या ठिकाणी आम्ही राहत होतो ना, स्टे केलेला, तर त्यांचे ऑनर आहेत. ते आम्हाला वरून चारमिनार दाखवणार आहेत. तर तुम्ही बघू शकता. आता मी त्यांच्या टेरेसवर आलेली आहे आणि तो व्ह्यू, ते बोलत होते का आम्ही इथून तुम्हाला व्ह्यू दाखवू, खूपच भारी आहे. आणि तर हा आहे चारमिनार, बघू शकता. तर आता आम्हाला तिथे जायचं आहे. खूपच भारी असं त्यांचं रूम आहे तिथे, बघू शकता. तर हा वरचा फ्लोअरमध्ये रूम आहे ना, खूपच भारी इंटेरियर केलेलं आहे त्यामध्ये. जर मोठी फॅमिली यायची असेल तर खूपच भारी असं आहे. आम्हाला पण भारी भेटलेला बंगलो. आता आम्ही चाललो ऑटोमध्ये बसून, आणि इकडे क्लायमेट बघू शकता तुम्ही, खूपच भारी झालेलं आहे. तर आम्ही ऑटोमध्ये बसलेलो आहोत. आता त्याच्यावरती आम्ही एक्सप्लोअर करणार आहोत. तर आमचा ब्लॉग कंटिन्यू बघत राहा. इथे आहे चारमिनार आणि इकडे बघू शकता भरपूरच शॉपिंगच आहे. तर बऱ्याच असे शॉपिंगचे आहेत, सेंट आहेत, वॉचेस आहेत, वेगवेगळे वस्तू आहेत. त्यांच्या मँगो स्लाइस घेतलेले. गिशू, काय खाते तू? मँगो. चारमिनारच्या वर आहोत. तर खूपच भारी प्लेस आहे. खूपच जुना सुद्धा आहे. आणि हवा पण भरपूर आहे, भरपूरच हवा आहे. आणि हा पूर्ण एरिया आहे शॉपिंगचा, आणि वरून खूपच भारी असा दिसतो. एकच नंबर व्ह्यू आहे इथला. तर हा चारमिनार आहे. चारमिनारच्या वरून मी आता यो पूर्ण व्ह्यू तुम्हाला दाखवते. बघू शकता, खूपच भारी असा व्ह्यू आहे. आणि पूर्ण खालचा व्ह्यू दिसतो इथून. खूपच चांगला असा व्ह्यू आहे इथला. गाईज, जर कोणाला यायचं असेल तर नक्कीच या प्लेसला व्हिजिट करू शकता. आम्ही वरती आलेले आहे आता. चारी बाजूला शॉपिंगचाच एरिया आहे पूर्ण. शॉपिंगचं खूपच चांगलं असं नेकलेस आहे तिथे. तर आम्ही घेतलेले आहेत 2. बघू शकता तुम्ही का शॉपिंगला काय काय आहे. ते सगळं शॉपिंगचाच एरिया आहे पूर्ण. आणि इथे वेगवेगळ्या प्रकारचं बँगल्स वगैरे, शूज सगळं आहे. पूर्ण मार्केटच आहे इथं. इथल्या बँगल्स बघू शकता तुम्ही. इथे बँगल्सच फेमस आहेत. तर तुम्ही नेकलेस बघू शकता, खूपच व्हरायटी आहे नेकलेसमध्ये.
मस्त नेकलेस बघा. ठीक होतं. बरेच आहे व्हाईटमध्ये व्हाईट. तर आता आम्ही परत ऑटोमध्ये बसलेले आहे. रेगल लॉज आहे देखो ना. तो कॉलेज आहे देखो ना. सरळ आता सरळ. तर आता आम्ही NT पार्कमध्ये चाललेलो आहे. खूपच असा भारी व्ह्यू आहे इथला पण. किती वाजले ट्रेन? 14-15 किलो असेल. 16 आला विरेन. तर आता आम्ही पुढच्या गार्डनला चाललेलो आहोत. आता उतर बाबा. खूपच मजा आलेली आहे इकडं. ते खायला आहे नॉनव्हेजमध्ये. तर आता आम्ही थोडंसं खाऊन घेतो. काय आहे बघायला लागेल. नॉनव्हेज आहे हो. हा पार्क आहे हा. तरी ते मी आता भेल घेतलेली आहे खायला. आणि आमची गाडी इथे मका सुद्धा घेतलेला आहे बॉईल केलेला. आणि हा व्ह्यू बघू शकता तुम्ही. हा आहे NTR गार्डन. आणि खूपच चांगला असा व्ह्यू आहे इथला. मग बघू शकता. आणि इथे खूप मोठा आंबेडकरांचा स्टॅच्यू आहे. बघू शकता खूपच मोठा आहे. चला चला आम्ही चला ट्रेनमध्ये बसत आहे. ट्रेन टॉय ट्रेन. चला गार्डन आहे. आणि तिथे फ्लावर्स आहेत. इथे अजून एक फाउंटन आहे. आणि इकडे किड्स राईड आहेत. तर आता चला तिकडे जाऊ. तर इथे भूतबंगला आहे. आमचं तिकीट आहे भूतबंगल्याचं. तर आता आम्हाला आतमध्ये एंट्री करायची आहे. आता बघू शकता तुम्ही किती भूत आहेत आतमध्ये. आणि किती वाटायला लागली काही. इधर ही भूत रे. असंच आहे. कसम खुदा की. चलो चलो. झाला खतम. तर गाईज इथे पाण्यामधला बलून आहे. आता आमचे नाही का राहा ना ऍड करतो. चाललेले आहेत. बघू कसं काय सोनाडा. नवीनच आहे. बघा कशी बदलून येतो का बलूनमध्ये. तो पाण्यामध्ये जाणार आहे बलून. भरपूरच मोठा गार्डन आहे हा. फिरू तेवढा कमीच आहे आणि भरपूरच मोठा आहे. तरी ते भरपूरच मोठ्या अशा स्लाईड आहेत.
तर गाईज आमचा फायनली NTR गार्डन झालेला आहे पूर्ण बघून. तर आता आम्ही बाहेर निघतो. चला तर बघू आता पुढं काय बघायचं आहे ना. गिशू आमची इथे मिकी माऊसमध्ये बसले गेले खेळायला. आणि विरेन सुद्धा गेलेला आहे. दोघांची मस्ती झालेली आहे. तो तर काय सगळ्याकडेच बसलेला आहे. भूतबांगल्याने फक्त नाही गेला तो. तर खूपच अशी भारी प्लेस आहे ही. आणि इथे स्टॅच्यू आहे आंबेडकरांचं. तर आता आम्ही खाली उतरतोय आणि बाहेर निघतो. राईस इथे आम्ही चिकन फ्राय राईस घेतलेला आहे खायला कचराचा. आणि दोघांची मस्ती झालेली आहे. आणि वीरेन काहीतरी ट्रिक करतो आणि गिशूला डोळे बंद करायला सांगितलेत त्यांनी. टेस्ट करायला सांगितले. प्रँक झालेला आहे का गिशू? कसा होता? तर आता आम्ही इथे स्टे केलेला आहे. हा हॉटेल आहे VJR. आणि आता वरती रूम आहे आणि इथे खाली पार्किंग आहे. खूपच मोठा असा हॉटेल आहे. तर बघू शकता तुम्ही रूम खूपच भारी आहे. लाईट जाईल की लाईट जाईल. तर चला उद्या भेटू. तर गाईज आजचा हा मी ब्लॉग इथेच एंड करते. आणि खरोखर आजचा दिवस खूपच चांगला गेलेला आहे आमच्या हैदराबादमध्ये. तर तुमच्यासाठी नवीन ब्लॉग लवकरच मी घेऊन येणार. तर हा माझा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्कीच लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. थँक्यू. बाय. गुड